नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पैसा पैसा हा शब्द ऐकल्यावर आपल्याला प्रत्येकांना माहीतच आहे की पैसा हा मनुष्याच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे. ज्याच्याकडे पैसा असतो त्याला वाटतं की आपण सगळं जग जिंकलं आहे, आपल्याकडे सगळं आहे. परंतु ज्याच्याकडे पैसा नसतो त्याला असं वाटतं की आपल्याकडे सुद्धा पैसा असायला पाहिजे. त्यामुळे पैसा ही अशी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्याच्याजवळ असते त्याच्याजवळ आजूबाजूची अनेक लोक म्हणजे तो खोटेपणाचा आव आणतात, त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करतात. परंतु हाच पैसा जर त्या माणसाजवळून गेला किंवा तो गरीब झाला तर हेच मित्र आपला खरेपणा दाखवतात, म्हणजे त्याला सोडून जातात. आणि याच बेसवर आधारित आपली ही आजची कविता आपण बघणार आहोत, ती म्हणजे मनी. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूयात मनी या कवितेचे कवी विल्यम हेनरी डेव्हिस यांचा थोडक्यात परिचय. विल्यम डेव्हिस वॉज अ वेल्श पोएट अँड रायटर. ते वेल्श कवी आणि लेखक होते. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. UK आणि US मध्ये त्यांनी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्षे भटकंतीमध्ये घालवली. He became a peddler and street singer in England. इंग्लंडमध्ये ते फेरीवाले आणि स्ट्रीट सिंगर म्हणजे पथगायक बनले. After several years of wandering life, he published his first volume, The Soul's Destroyer and Other Poems. अनेक वर्षांच्या भटकंतीनंतर त्यांनी त्यांचा पहिला खंड म्हणजेच कविता संग्रह प्रकाशित केला, तो म्हणजे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोयम्स, आत्माविनाशक आणि इतर कविता. द पोयम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. ही कविता आपल्याला एका श्रीमंत माणसाबद्दल सांगते ज्याला खरा आनंद मिळवण्यासाठी गरीब व्हायचं आहे. It is when we do not have money or have lost our money, we realize how important the money is. जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो किंवा तो गमावतो तेव्हा आपल्याला कळते की पैसा किती महत्त्वाचा आहे. At the end, the poet says that now he doesn't have money, he has true friends though they may be few. शेवटी कवी असे म्हणतो की आता जेव्हा त्याच्याकडे पैसे नाहीत तेव्हा आता त्याच्याजवळ खरे मित्र आहेत, जरी ते मित्र थोडेच असले तरी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कवीचा थोडक्यात परिचय पाहिलेला आहे. आता वळूयात आपण आपल्या कवितेकडे. मनी, पैसा. सो लेट्स सी द फर्स्ट स्टांजा ऑफ आवर पोयम. वेन आय हॅड मनी, मनी, ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. कवी म्हणतो, जेव्हा माझ्याकडे पैसा होता, मी गरीब होईपर्यंत मला काहीच आनंद नव्हता. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. आणि जेव्हा माझ्याकडे पैसा होता तेव्हा बरेच लोक खोटे मित्र बनून माझ्या दारावर यायचे, माझ्याकडून मदत मागायचे. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड that holds a trumpet that he must not blow because a man is dead. यानंतर मला एका मुलाप्रमाणे वाटू लागले आणि त्या मुलाच्या हातात तुतारी आहे, परंतु ती त्याला वाजवण्याची परवानगी नाही, कारण जवळच एका माणसाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं त्या मुलाला परवानगी नाही आहे तुतारी वाजवण्यासाठी. जरी त्याच्या हातामध्ये तुतारी दिली असेल तरी त्याला ती वाजवता येत नाही. I dared not speak to let this false world know. म्हणूनच मी या खोट्या जगाला सांगायला बोलण्याची हिम्मत केली नाही. Much have I thought of life. मी आयुष्याचा कितीतरी विचार केला आहे. And seen how poor men's hearts are ever light. आणि मी बघितलेलं आहे की गरीब माणसाची अंतःकरणे नेहमीच खूप निश्चिंत असतात, हलकी असतात. हे मी पाहिलं आहे. And how their wives do hum like bees about their work from morn till night. आणि त्यांच्या बायका मधमाशीसारखे सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत असतात. So when I hear these poor ones laugh, म्हणून जेव्हा जेव्हा मी या गरिबांना हसताना ऐकतो, and see the rich ones coldly frown poor men. आणि श्रीमंत लोकांना गरीब माणूस घाबरतो,
थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मॅन शूड कम डाऊन. तेव्हा मी असे समजतो की श्रीमंत माणसांनी खाली यावे इतके मी जाणार नाही. वेन आय हॅड मनी ओ, जेव्हा माझ्याकडे पैसा होता. ओ, माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. माझे खरे मित्र असल्याचा खोटा दावा करणारे लोक वास्तविक खोटे होते. जेव्हा माझ्याकडे पैसा होता तेव्हा माझे मित्र खोटा दावा करायचे की ते माझे खरे मित्र आहेत, परंतु ॲक्च्युली तसं नव्हतं. बट नाऊ आय हॅव नो मनी ओ, परंतु आता माझ्याकडे पैसे नाहीत. ओ, माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. परंतु आता जेव्हा माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा माझे मित्र वास्तविक आहेत, ते खरे आहेत, जरी काही मोजकेच असतील तरी. म्हणजे आता कवीकडे जेव्हा पैसा नाही तेव्हा बरेचसे खोटारडे मित्र त्याला सोडून निघून गेलेले आहेत आणि उरलेत त्याचे खरे आणि वास्तविक मित्र. म्हणजेच जेव्हा कवीकडे पैसा होता तेव्हा सर्व मित्र खोट्या मैत्रीचा दावा करत होते, परंतु आता त्याच्याकडे पैसा नाही तेव्हा आता हेच मित्र वास्तविक म्हणजे खरे आहेत, परंतु त्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. विद्यार्थी मित्र हो, या कवितेचे आता आपण फिगर्स ऑफ स्पीच पाहूयात. सुरुवात करूयात पहिल्या कडव्यापासून. वेन आय हॅड मनी ओ. या लाईनमध्ये मनी हा शब्द रिपीट झाला आहे, त्यामुळे रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच येतं. आणि ओ हे उद्देशून बोलल्यामुळे ॲपॉस्ट्रॉफी येतं. त्यानंतर आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. अतिशयोक्ती केलेली आहे, जास्त करून सांगितलेलं आहे, ओव्हर स्टेटमेंट आहे, म्हणून या लाईनमध्ये हायपरबोल येतं. त्यानंतर फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. इथं साऊंड ऑफ एफ फॉल्स आणि फ्रेंड रिपीट झालेला आहे, त्यामुळे या लाईनमध्ये ॲलिट्रेशन आहे. केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. या लाईनमध्ये सुद्धा ॲलिट्रेशन आहे, कारण देर इज रिपिटेशन ऑफ साऊंड डी. आता आपण बघूयात राईम स्कीम. फर्स्ट लाईनचा लास्ट वर्ड बघा ओ, त्याला आपण घेऊयात अक्षर ए. सेकंड लाईनमध्ये लास्ट वर्ड बघूयात पुअर, त्याला आपण घेऊयात बी. थर्ड लाईनला आहे फ्रेंड, त्याला आपण घेऊयात लेटर सी. आणि फोर्थ लाईनमध्ये आहे डोअर आणि इट साऊंड्स लाईक पुअर, म्हणून बी पुन्हा रिपीट होणार आहे. म्हणजेच राईम स्कीम आहे ए बी सी बी. आता बघूयात आपण सेकंड स्टांजा. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट. कवी म्हणजे आय, त्याची तुलना कंपॅरिझन लहान मुलासोबत केलेली आहे. अ चाइल्ड, लाईक अ चाइल्ड, आय आणि चाइल्ड यामध्ये कंपॅरिझन केलेली आहे, त्यामुळे तिथं सिमिली हे फिगर ऑफ स्पीच येतं. यानंतर आपण पाहूया थर्ड स्टांजा. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन. या लाईनमध्ये वाक्यरचना उलटसुलट दिलेली आहे. सेंटेन्स कन्स्ट्रक्शन इज नॉट इन द करेक्ट प्रोज ऑर्डर. ॲक्च्युली ते कसं पाहिजे, आय हॅव थॉट मच ऑफ लाईफ, म्हणून ते इन्व्हर्शन आहे. त्यानंतर हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज. वाईव्स आणि बीज या दोघांमध्ये तुलना केलेली आहे, त्यामुळे तिथे येतं सिमिली. आणि ब्लो आणि हम हे निसर्गातले एक प्रकारचे आवाज आहेत. व्हेरियस काइंड्स ऑफ साऊंड्स आर नेचर इज कॉल्ड ओनोमॅटोपिया. आणि शेवटच्या लाईनमध्ये आहे अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. टू ऑपोजिट आयडियाज मॉर्निंग अँड नाईट आर गिवन इन द सेम लाईन. दोन विरोधी कल्पना एकाच वाक्यात दिलेल्या आहेत, त्यामुळे तिथे येतं अँटिथेसिस. आता बघूयात फोर्थ स्टांजा. त्यातली थर्ड लाईन बघा. पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप. इथे इन्व्हर्शन आहे, इथे सुद्धा वाक्यरचना उलटसुलट दिलेली आहे. पुअर मॅन थिंक आयच्या ऐवजी आय थिंक पुअर मेन असं पाहिजे, त्यामुळं तिथं इन्व्हर्शन हे फिगर ऑफ स्पीच आहे. त्यानंतर एकदम लास्ट लाईन.
सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. इथे विरोधी कल्पना भरपूर इथे या लाईनमध्ये आलेल्या आहेत. त्या म्हणजे पुअर, रिच, फ्रोन, लाफ. त्यामुळे तिथं अँटिथेसिस आहे आणि त्याचसोबत ॲलिट्रेशनसुद्धा या सेंटेन्समध्ये येतं. यानंतर बघूयात फिफ्थ स्टांजा म्हणजे शेवटचं कडवं. वेन आय हॅड मनी, मनी ओ. इथे सुद्धा मनी, मनी हा शब्द रिपीट झालेला आहे. अँड देर इज रिपिटेशन ऑफ वर्ड मीन्स इट इज रिपिटेशन. त्यामुळे तिथं रिपिटेशन आहे. सेकंड लाईनमध्ये माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. इथे द साऊंड ऑफ एम एम, माय आणि मेनीमध्ये साऊंड ऑफ एम एम हा रिपीट झाला आहे. त्यामुळे तिथं आहे ॲलिट्रेशन. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही कविता आवडली असेल, समजली असेल तर तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. त्यांना तुम्ही ही कविता शेअर करू शकता आणि शेवटी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.